नमस्कार, RV22 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी पंजाब डक आज आहे 4 मे 2025 आणि या ठिकाणून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर पाहू शकता की सगळे आम्ही शेतीची कामे केलेली आहेत। तुम्हाला सांगतो इकडे जमीन इतकी भुसभुशीत आहे की चालताना सुद्धा म्हणजे दम येते, इतकी भुसभुशीत आहे आणि आम्ही जमीन नांगरत नाहीत। नांगरल्याच्या नंतर काय होते, जमीन पिकत नाही, म्हणून हे इतकी भुसभुशीत करतो। म्हणजे पाहू शकता की किती भुसभुशीत आहे आणि हा सगळा सेंद्रिय कर्ब आहे। तर या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की मी म्हणलो होतो की तुम्ही काय करा, 3 मे पर्यंत तुमचा कांदा झाकून घ्या, कारण की काल बघितलं ना चंद्रपूर भागामध्ये खूप ठिकाणी पाऊस झाला, त्यांच्या धान्याचं खूप नुकसान झालं। तर आता आज आहे 4 मे। तर आज तुम्ही बघा, आज नंदुरबार भागाकडे लगेच टीव्हीला बातमी येईल की आज नंदुरबारकडे खूप पाऊस पडला, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये काय झालं, गुजरातकडे खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, आज नंदुरबार म्हणजे आज 4 मेला नंदुरबारकडे पाऊस येणार आहे, 5 मेला परत तो नाशिककडे येणार आहे, 6 मेला लगेच पुन्हा मराठवाड्याकडे येणार, 7 ला पुन्हा परत विदर्भाकडे जाणार आहे, 8 ला परत म्हणजे भाग बदला जाणार आहे। म्हणजे असं किती 6 मे पासून ते जवळपास 13 मे पर्यंत दररोज 2 दिवस ह्या भागात, दुसऱ्या दिवशी त्या भागात, पुन्हा ह्या भागात म्हणजे दररोज भाग बदलत सर्वदूर नाही पडणार, पण अवकाळी असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी की तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सूनला असं पोषक वातावरण समुद्रामध्ये आत्ताच तयार झालंय। म्हणजे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, लवकर देखील येणार आहे, वेळेवर येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी जवळपास 19 मेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे। म्हणजे 19 मेला अंदमानवर मान्सून येणार आहे, 19 मेला, म्हणून हे लक्षात येतं। आणि तिथून काय होतं की लगेच तिथून कंप्लीट 22 दिवसाला आपल्या केरळला येतो, तिथून 4-5 दिवसात म्हणजे 15-16 जूनच्या दरम्यान आपल्याकडे पाऊस येण्याची शक्यता आहे, म्हणून हे लक्षात येतं। यावर्षी चांगला पाऊस आहे, खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। शेतकऱ्याला परत एक अंदाज देतो, राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा असेल म्हणजे नाशिक भागातला असेल तर तुम्ही काय करा, म्हणजे आज 4 आणि 5 तारखेपर्यंत आणि 2 दिवस तुम्ही तुमचा कांदा झाकण्याची तयारी ठेवा, कारण की 6, 7, 8 मेच्या दरम्यान तुमच्या नाशिक भागाकडे मुंबईला देखील खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात येतं। म्हणजे मुंबई, पुणे सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। म्हणजे लगेच काय होतं की बऱ्याच जणांचं लगेच असं मेसेज येतं की लगेच आज आमच्या भागात पाऊस पडला। तर तुम्हाला सांगतो हे अवकाळी पाऊस सर्वदूर नसतो, फक्त जिकडे पडला तिकडे असतो। फक्त काय होतंय, उन्हाळ्यात अवकाळी कशामुळे येतात की काय होतंय, उन्हाचा पारा एकदम 45 अंशावर गेला की शेवटी निसर्गालाच काळजी असते की निसर्ग त्याला दाबण्यासाठी लगेच पावसाला पाठवत असतो, म्हणून हे लक्षात येतं। देशाची परिस्थिती सांगायची झालं तर गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, त्याच्यानंतर उत्तराखंड या भागाकडं म्हणजे आता ह्या 2-4 दिवसात म्हणजे 6 मे ते 14 मेच्या दरम्यान म्हणजे तिकडल्या राज्यात देखील पाऊस पडणार आहे, त्या राज्यात पडणार आहे, म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतं। या पावसात विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे माझी शेतकऱ्याला विनंती आहे की आपली जनावरं झाडाखाली बांधू नका आणि तुम्ही या अवकाळी पावसामध्ये काय करा की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका, विजा कडकडायला लागलं की लगेच घर जवळ करायचं, म्हणून हे लक्षात येतं। पण राज्यामध्ये 6 मे ते 14 मेच्या दरम्यान दररोज 2-2 दिवस, समजा आज उत्तर महाराष्ट्राकडे आज बघा, आज नंदुरबारकडे मुक्काम राहील, तर उद्याचा मुक्काम इकडे पुण्याकडे राहील पावसाचा, की परवाचा मराठवाड्याकडे राहील, त्याच्यानंतर 7 तारखेचा विदर्भात राहील। म्हणजे दररोज वेगवेगळा भाग करत असा पाऊस येणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं। मुंबईकरांना दिलासाची एक बातमी, मुंबईला देखील तुम्हाला गरमीपासून सुटका मिळणार आहे, तुम्हाला पावसात भिजायला भेटणार आहे। असं तसं नाही, चांगलं 2-4 दिवस पावसात भिजायला भेटणार आहे, म्हणून हे लक्षात येतं। कोकणात देखील पाऊस येणार आहे, म्हणून कोकणातल्या आंबेवाल्याने तुम्ही तुमच्या आंब्याची काळजी घ्या, म्हणून हे देखील सांगतो। आणि राज्यात म्हणजे आणखीन एक सगळ्यात महत्वाची ही टीप लक्षात घ्या, आता हे मे महिन्यामध्ये समजा जर आमच्या गुगळी धामणगावला पाऊस पडला आणि सेलूला पाऊस नाही पडला या महिन्यामध्ये अवकाळी, तर येणाऱ्या पावसात आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार आणि बाजूच्या गावाला सोडून देणार, म्हणजे त्या गावाला पडणार पण थोडा कमी पडणार। पण जिथं उन्हाळ्यामध्ये जास्त पाऊस पडतो ना त्या भागाला पावसाळ्यात पाऊस जास्त पडतो, आणि जे भाग सोडून देतो ते भाग मध्ये सोडून देतो, हे लक्षात येतं। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक पैसे दिला जाईल। धन्यवाद।